दुबईमधलाच आहे. त्याला ऑफिसमध्ये खूप त्रास होता. हां. इतकी त्याची बायको टेन्शनमध्ये आली. बरं, हे सगळे नवीन लग्न झालेली मुलं असतात, हां. त्यांना लगेच टेन्शन येतं. तर तो म्हणला उद्या आता म्हणजे मला शेवटचा महिना दिलाय, काढून टाकतील. म्हणलं असं नाही होणार, तो चिडणार नाही. तू फक्त तिखट काजू खा आणि स्वामींचा तारक मंत्र, जो पद्मजा फेणाणींचाच, हो. तो तू 3दा ऐक. हम्म. तो तारक मंत्र त्यांनी ऐकला आणि त्याला तर 24 तासातच फरक कळला. तर तो तारक मंत्र ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तो विषयच नाही. तो आज तागायत नाही, त्याला वर्ष झालं. बर. तर ते आत्ता मला जेव्हा परवा दुबईत भेटले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तो मुलगा म्हणला की मी असा तसा नाही, मला म्हणजे विश्वासच नसायचा. पण म्हणे तुम्ही जेव्हा म्हणताय की हे होईल, तेव्हा मला असं रिलक्टंट होतो, असं कसं होईल. पण ते झालं. म्हणून मी तुमच्याशी आज भेटायला का आलोय, तर मी ह्या लोकांना भेटत नाही, माझा विश्वास नाही. पण मी तुम्हाला भेटायला आलो कारण माझ्या आयुष्यात बदल घडला. हां. मग मी त्याला तेच माझं नेहमीचं वाक्य एक होतं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. खरंय. तर तुमच्या आयुष्यात चमत्कार झाले तरच तुम्ही देवाला म्हणता. पण माझं म्हणणं असं आहे, चमत्कार घडण्यासाठी तुम्ही एक नमस्कार रोज करा, वा. तर तो तुमचं आयुष्य खूप छान बनतं, खूप चांगलं बनतं आयुष्य. वा वा. असं आहे की समृद्ध बनतं. परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे काय, आत्ता आपण दोघं इथं बसलोय, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. करेक्ट. ती एनर्जी म्हणजे आशीर्वाद आहे. वा. की ह्या वास्तूत कित्येक छान छान लोक येणार आहेत, ह्या वास्तूत किती पवित्रता असणार आहे. ती एनर्जी आहे, ती चेहऱ्यावर तुमच्या झळकतीये, ती तुम्हाला पदोपदी जाणवत पण असते की हे जे असते ही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच परमेश्वर आहे. वा. तो खूप सोपा आहे, तो अवघड नाही आहे, त्याला घाबरू नका. त्याला तुम्ही त्याच्या जवळ जा, तो तुम्हाला तातडीने जवळ घेतो. फक्त त्याच्या जवळ जायची इच्छा करा, एवढं एक असतं. वा, क्या बात आहे ताई. तुम्ही एवढं सुंदर सांगताय की असं मी ग्लाइड करतोय त्याच्या थ्रू. पुढे जाताना मला हेच विचारावं वाटेल, थोडक्यात क्युरिओसिटी आहे, प्रेक्षकांच्याही मनात असेल की